हॅलो, हे माझ्या प्रियजनांनो, मी कशी दिसते नाही विचारणार कोणाला, कारण की काय बंद पडलंय कुणाचं चांगलं बोलायला. जरी बोलले तर म्हातारे म्हणते ना, म्हातारे. आता काय चाळे करायची सासू, पण ना नवऱ्याची माझ्या ख्वाहिश म्हणा, हाऊस म्हणा. हो, हे माझ्या नवऱ्याने घेतले तर ड्रेस, 2 ड्रेस नवऱ्याच्या मनावर घेतले तर, आणि मी माझ्या मनावर 1 ड्रेस घेतलाय बरं का. तुम्हाला दाखवते. हे आहे माझ्या मनावरचा, साधा सिंपल एकदम कमी पैशाचा आहे. हा, माहिती आहे बघा, हे कमी पैशाचा आहे आपला, लेगीज घालायचा. आणि तुम्हाला सांगते, हे नवऱ्यानी त्यांच्या मनावर घेतले तर 2. मी फक्त विचारली होती किंमत ह्या ड्रेसची, तर डायरेक्ट त्यांनी घेतलेच. हे लय महाग आहेत म्हणून मी घेत नव्हते बरं का. 700 रुपयाला 1 ड्रेस म्हणजे, त्याच्यानं मी नग म्हणले, तरी बी ते नाही घेतले 2 ड्रेस. मला लॉंग आहेत, लांब लांब, पूर्ण झाकून, काहीच नाही उघड. तर मला हे आवडलेला होता जास्त. माझ्यावर सूट होतं का नाही होत, नाही होऊ द्या, पण मला छान वाटतो ना. आपल्या स्वतःची आवड. त्याच्यावरून मला ना एक गोष्ट तुमच्या समोर सांगायची आहे. मला एका कमेंटला रिप्लाय करायचा आहे. हो, माझा खूप जुना पुराणा फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर. तेव्हा पण मला खोचकपणे टोचून मजाक मस्करी करतो म्हणा आमच्या नवरा बायकोच्या नात्यावर. तर आज मी बोलन म्हणायले. असं तर काय बोलत नाही कधी मेसेंजर मध्ये हे कोणाला, द्वारे आपलं टाइमपास करायचा आहे थोडा, कळलं का. तर काय म्हणणं आहे का नाही काही. म्हातारीला कमेंट करून दाखवून द्यायचं आहे तिचं वय द्या, चालतं मला. पण माझ्या पुढे 16, 22, 25 वयोगटातल्या तुमच्या ज्या कुणी आहेत ना, त्यांना माझ्या समोर टिकवून दाखवा. टॅलेंट मध्ये, दिसण्यामध्ये, आणि असं लहान मुलासारखं आयुष्य जगण्यामध्ये. एकदम चेहऱ्यावरचं हसू कधी नाही हो, मी घालवत नाही. हेच मला सांगायचं होतं पण सांगता नाही आलं. चेहऱ्यावरचं हसू मी कधी घालवत नाही. असं तुमच्या आयुष्यात आहे का कोणी? असेल तर दाखवा की मग. कंपॅरिजन काय म्हणते तू ते? अडाणी आहे वंदना, भोळी साडी समजून घेत जा. हे खरं सांगायले बरं का. ह्या सोशल मीडियावर ना एक मी माझ्या स्वतःला कुठेतरी कोणत्या पद्धतीने तुमच्या समोर सिद्ध केलं आहे. असं द्या कसं बी, पण मी हे नक्कीच सांगू शकते, ह्या सोशल मीडियावर एखादं जरी वाक्य वाहिपट अश्लील बोललं ना, तर लई लोक महत्व देतात तशा वाहिपट वाक्यांना. एरवी जेव्हा मी खूप छान पैकी
गाण्यावर व्हिडिओ टाकते ना एक टाइमपास म्हणून, तेव्हा कोणी सुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक देत नाही. च्या मायला भेदभाव करतात, माझ्यावर जळतात. का जळतात माहित नाही. बोला बोला. आ म्हणजे का म्हणून माझ्यावर जळताव? माझे व्हिडिओ एवढे वाईट असतात का गाण्यावरचे? लाईक करायला हे असं असं का होतं? किंवा मनात काही शंका कसली येते? ह्या माजुरी बाईला कशाला महत्व द्यायचंय? पुढं जाईन रे बाबा आपल्या. मग आपल्याला तिच्या पुढं अशी तर मी उंगली पे ह्या अख्ख्या सोशल मीडियाला नाचवते. मग मी तुमच्या बरोबरीला कुठे आहे? कोणीही असू द्या. जे लोक मला सर्च करून बघतात ना, खास त्यांच्यासाठी हे वाक्य. तुमची लेवल माझ्या पायापशी पण नाही, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. त्यामुळे चला निघा. कंपल्सरी माझ्या व्हिडिओला महत्व देतात. व्हिडिओ कसलाही असू द्या, त्यांचे थँक्यू, धन्यवाद. शेवटला मस्त आता गाण्यावर व्हिडिओ टाकते. आणि जे मला लाईक करतात ह्या सोशल मीडियावर माझे व्हिडिओ, असं म्हणायचंय मला. मला लाईक करायला हे लई मोठ पाहिजे हो, कळलं का? आता उगाच माझ्याकडे बोलाय काय नाही. माझा मुलगा आला या. चला आता बाय. जेवण करायची का आम्हाला? माझ्या मुला एक कपडे हे बघा, माझा मुलगा ना वरचं डोकं तू हे करते त्याच्यामध्ये काय करायला हाईड होत असं. तर चला मग आता झालं, बाय.